आम्ही म्हणजे 2 ते 3 मिनिटात मी हे ड्रेप केली आहे. तुम्ही टायमर लावून ही साडी ड्रेप करून 2 मिनिटात साडी रेडी. आणि चापून चुपून बसली. आपल्या बायकांचं कसं आहे, कधी आपण जाड होतो, कधी बारीक होतो, आपला काय भरोसा नसतो तब्येतीचा. सो तुम्ही जाड व्हा नाही तर बारीक व्हा, तुम्हाला तुमच्या कमरेनुसार इथे बक्कल लावलं की ती तुमच्या फिटिंग नुसार ती साडी बसणार आहे. म्हणजे ज्या माझ्यासारख्या महिला आहेत ज्यांना सहावारी साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तिथेच ऑप्शन तुम्ही तुमच्या घरातल्या साड्या घेऊन या, यांच्याकडनं स्टिच करून घ्या. खूप खतरनाक फिनिशिंग आहे, मस्त वाव. हा आणि ही साडी अखंड शिवून देतो, तर त्याची सहावारी घरी बसल्या करता येते. हो का, म्हणजे शिवून त्याची सहावारी पण करता हो येईल. हो हो, पुन्हा 8 मीटर कापड जसं आहे तसं तुम्हाला परत भेटतो. हो का, बघितलं. याची नंतर तुम्ही कंटाळलात नऊवारी घालून घालून, त्याची पुन्हा तुम्ही सहावारी सुद्धा करू शकता. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सो सोनालीमध्ये. तर खूप सुंदर अशा नऊवारी तुम्हाला माझ्या बाजूला दिसतच असतील. आज आपण असंच भन्नाट असं रेडीमेड नऊवारीचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत. तर म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे आज आपण खूप छान असं नऊवारी साड्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत. तर कशा पद्धतीच्या नऊवारी आहेत, कसं ते काम करतात, कशा व्हरायटीज आहेत, कशा प्राइस रेंज आहेत, हे आता मला थोड्याच वेळात करणार आहे. तर ह्या आहेत पूजा कलेक्शन या शॉपच्या ओनर. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्या कशा डील करतात. तर नमस्कार ताई. नसते ताई. आम्हाला सांगा की तुमचं कशा पद्धतीचं शॉप आहे, तुम्ही कधीपासून हे वर्क करता आणि कसं डील करता. ओम शांती. माझं नाव भाग्यश्री सिंग आहे. पूजा कलेक्शन आपलं दुकान आहे रविवार पेठेत, मनीष मार्केटच्या बाजूला अग्रेसन भवन आहे. अग्रेसन भवनच्या समोर आहे दुकान पूजा कलेक्शन नऊवारी साडीज. आपल्याकडे छोट्या साड्या, मोठ्या साड्या, लहान मुलीच्या साड्या, डिझायनर साड्या, वेलवेट साड्या, ब्रोकेट साड्या. आता सध्या ब्रोकेटच्या साड्या ट्रेंडी आहेत ना, ते पण साड्या आपण शिवून देतो. जर तुम्ही कापड आणलं तरी आपण शिवून देतो. आणि आपल्याकडे रेडीमेड साड्या पण आहेत. अच्छा. आणि आपल्याकडे मस्तानी, ब्राह्मणी, शाही मस्तानी, राजलक्ष्मी, कोल्हापुरी, शाही कोल्हापुरी सगळ्या टाईपच्या साड्या A to Z. जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहता सेम टू सेम तशा साड्या आपण शिवून देतो. कस्टमाइज पण करून देतो, लेस पण लावून देतो. A to Z एम्ब्रॉयडरी पासून आपल्याकडे सगळं आहे. दोन्ही आणि नऊवारी साडी शिवतो. आणि साडी जी गोल साडी असते महाराष्ट्रीयन साडी ती पण आपण शिवतो. म्हणजे सहावारी पण द्यायचा तुम्ही. येस, साडी पण शिवतो. सहावारी पण मिळणार आहे, प्लस तुम्हाला नऊवारीचं त्यांनी आता पॅटर्न सांगितले सगळं तुम्हाला. आता इथं मी तुम्ही बघितलंच असेल की खूप सुंदर अशा लेस आहेत, छान त्याच्यावर बेड सुद्धा आहेत. मला फेटा सुद्धा दिसला, तर तुम्ही फेटे सुद्धा ते पण पाठवतात. फक्त जो आपला हा घेरा असतो त्या घेऱ्याचा आपण माप घेतो आणि त्याच्यानुसार आपण कस्टमाइज पेटे पण शिवून पाठवतो. कुरिअर करतो. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये US, UK, ऑस्ट्रेलिया, कॅनडा सगळीकडे आपण साड्या कुरिअर करतो. आणि व्हेरी सॅटिस्फाईंग कस्टमर, ऑलवेज हॅपी कस्टमर. आपल्याला फीडबॅक पण खूप छान देतात की साड्या खूप छान बसले, खूप छान व्हरायटी आहे. अच्छा. आता तुमच्याकडून छान प्रतिसाद आला, मग आपण परत एकदा नवीन नक्कीच नक्कीच आपल्या व्ह्युअर्सला तर खूप छान. कारण आता शिवजयंती येते, लग्न सराई येते, आणि नऊवारी ही अशी गोष्ट आहे की कुठलाही सणवार असू दे, कुठलंही म्हणजे कुठलंही फेस्टिवल असू दे, कुठलंही ओकेजन असू दे, ट्रेडिशनल लुक हा हवाच. आणि नऊवारी तर हवीच हवी. म्हणजे नऊवारी शिवाय तर आपला कुठलाही मराठी लोकांचा फेस्टिवल होऊच शकत नाही. आणि स्कूलमध्ये पण आता हल्ली या गोष्टी लागतातच. त्यामुळे अगदी लहान मुलींपासून इथे तुम्हाला नऊवाऱ्या मिळणार आहेत. मला लहान मुलींचं पण खूप सुंदर असं नऊवाऱ्याचं कलेक्शन मिळालं. तर लहान मुलींचं एज किती? 6 महिन्यापासून. अच्छा, 6 महिन्यापासून इथे तुम्हाला लहान मुलींची नऊवारी, ते मोठ्यांचं सगळं कलेक्शन मिळणार आहे. तर चला आता आपण जास्त मी तुमचा वेळ नाही घेत, तुमची पण उत्सुकता वाढली आहे सर, माझी सुद्धा उत्सुकता वाढली आहे. तर आपण कलेक्शन आता कशा पद्धतीचं बघूया आणि प्राइस रेंज सुद्धा जाणून घेऊयात. आणि कॅप्शन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये मी यांचे डिटेल्स दिलेलेच आहेत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून नंतर तुम्हाला हवं असं कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता. तर चला आपण हे कोणतं पॅटर्न बघतोय? हे ब्राह्मी पॅटर्न, हे सगळे डिझायनर. अच्छा, वाव. तर बघा हे सगळे आता आपण डिझायनर पॅटर्न बघतोय. खूप छान असं वेगळं कलेक्शन आहे, सुंदर अशा लेस दिलेल्या आहेत. वाव, जे डार्क पेस्टल सगळे शेड्स दिसत आहेत. आणि बघा काम खूप छान. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. छान लेसचं काम आहे या डिझायनर साड्यांवर, आणि वेगवेगळ्या सायझेस मध्ये आहेत, कस्टमाइज सुद्धा होणार आहे. हे सगळे ब्राह्मी स्टाईल साड्या आहेत. हा फॅब्रिक देतो आणि फॅब्रिकला आपण जशी लेस हवी तशी आपण लेस कस्टमाइज करून देतो. अच्छा. जे तुम्ही इंस्टाग्राम मध्ये हे सगळे फॅब्रिक बघतात ना, सेम लेस फॅब्रिक आहे. 10 ते 10-12 हजारला आहे. आपल्याकडे एकदम होलसेल रेट, 3000 स्टार्टिंग प्राइस. हो का? आणि हल्ली लग्नात पण विधीला अशाच साड्या बघा. वाव, किती छान. लेस पण दाखवा.
किती सुंदर बघा. आता ज्या नववधू हा व्हिडिओ बघतायत किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये लग्न किंवा कुठलंही फंक्शन आहे, तर त्यांनी हा नक्की त्यांना व्हिडिओ फॉरवर्ड करा, कारण एवढा सुंदर कलेक्शन सहसा हल्ली मिळत नाही जोपर्यंत आपल्याला माहित होत नाही त्या गोष्टी. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून कोणती नववधू असेल, जिचं लग्न ठरलं असेल, तिला असं कलेक्शन जर ती शोधत असेल, तर या टाइमकडे तिला कलेक्शन मिळणार आहे. शिवाय त्या कस्टमाइज करतात, फेटा सुद्धा कस्टमाइज देतात करून, उपरण झालं किंवा जे धोती झालं ते सुद्धा तुम्हाला पेअर बेसिसवर करून मिळणार आहे. बघ किती छान छान कलेक्शन आहे, खूप सुंदर सुंदर कलर मॅचिंग आहे, भरपूर कलेक्शन आहे त्यांच्याकडं. आणि आता हे आपण वेअर करायला कसं आहे, इझी टू वेअर आहे. इझी टू आणि हा साडी आपण रेंटनी पण देतो. तर कोणाला आवडले असेल तर आपण नक्की रेंटने देतो. त्यांना कस्टमाइज ब्लाऊज पण करून देतो आपण. साडी, ब्लाऊज आणि कमरपट्टाचा पूर्ण सेट भेटेल. अच्छा, रेंटने सुद्धा मिळणार आहे, विकत तुम्ही घेऊ शकता. आणि याच्या बेल्ट सुद्धा आहे. वाव, किती छान असा मँगो कलर आहे. सही. तर मी यातली घालू शकते का? मला घालायचं म्हणलं तर जीन्सवर. येस येस येस. तुम्हाला काय वाटतं, मी घालू शकते? चला बघूयात आता मी जीन्सवर इथेच एक पटकन एखादा छान मला सांगा, मी कोणता घालू, कोणता आपको जो पसंद है, रेड कलर, रेड पिंक कलर, पिंक आपका पिंक. बघूयात आता मला ही इझिली वेअर करता येते का. तर खूप छान त्यांनी असं पॅक करून ठेवलं आहे बघा, छान असा. आणि या सगळ्या साड्यांना इस्त्रीची गरज नाही, एकदम लाईट वेट साड्या, व्हेरी इझी टू वेअर. अजिबात इस्त्रीची गरज नाही, फक्त पॅन्ट साठी करायची, नाळा बांधायचं. तुम्ही ह्या गाडीचे बुलेट पण चालू शकता ही साडी नेसून, एवढी सिंपल आहे. हा, म्हणजे ज्या रॅली निघतात पाडव्याला वगैरे, रॅलीसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण हे बघा पॅन्ट सारखं दिलेलं आहे, खाली ब्राह्मणी पॅटर्न आहे. आणि बघूयात आता मी इथल्या इथेच वेअर करते. मागे बघा अशा पद्धतीचं आहे. सो बघूयात, खालून बघूयात. नाही सर. अच्छा, मला हे पॅन्ट सारखं घालायचं. लॉंग पदर असतो, जसा फोटोशूटला लॉंग म्हणजे नवरीला टेन्शनच नसणार आहे की पार्लरवालीकडनं आम्हाला साडी घालून घ्यायची आहे, नेसवून घ्यायची आहे. कारण हल्ली नऊवारी नेसवायचे सुद्धा सेपरेट चार्जेस घेतले जातात. सो तुम्हाला फटकन हे इझिली घालता येणार आहे. वाव. पॅन्ट साठी नॉट्स आहेत. राईट. हे 3 साईज साड्या आहेत, तर कोणी पण नेसू शकतात हे साड्या. अच्छा. आणि हा पदर घ्यायचा, फक्त सहावारीचा कसा पदर घ्यायचा तसाच पदर घ्यायचा आहे. नाईस. मी दाखवतो पदर कसा घ्यायचा. आणि ना वजन पण नाहीये. नाही, खूप लाईट वेट आहे. अगदी लाईट वेट साडी आहे ही. हे सगळ्या फोटोशूट साठी खूप ट्रेंडी आहे. खूप छान. वाव, या किती सुंदर वाटते. कमरपट्टा भी आहे, देखो. सही. काश माझ्या लग्नाच्या टायमिंगला मला हे कळालं असतं तर. मी नऊवारी माझी स्टिच करून घेतली होती. पदर पण एवढा लॉंग असतो. वाव, असा घ्यायचा पदर. फुल टू डिझायनर. सुंदर आहे. वाव, मला एवढी आवडली. किती म्हणजे नॉर्मल लुकला ही एवढी सुंदर दिसते. म्हणजे प्रॉपर ड्रेप केलं, प्रॉपर आपण ते सगळा जो साज असतो नऊवारीचा, सगळं जे प्रॉपर जेव्हा ड्रेप करू ना, तेव्हा एवढा त्याला अजून म्हणतात ना 4 चांद. खूप सुंदर वाटतंय मला, एवढा छान फील येतोय ना. आणि लिटरली तुम्हाला हे लेस वगैरे आहे ना, काहीच वजन नाहीये, एवढी छान ती बसली. तुम्हाला बघा दिसते, तुम्ही मांडी पण घालून बसू शकता. व्हेरी इझी, आरामशीर. हो, ऍक्च्युली उठा बसा मांडीवर खूप कम्फर्टेबल आहे. येस. हा काष्टा पाठीमागचा, मागे असा काष्टा पॅटर्न आहे. येस. हा काष्टा असतो. हा काष्टा. तुम्ही का मिरर मध्ये कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला मिरर मध्ये. ती जी उठून दिसते ना, ती बॉर्डर ज्वेलरी घातल्यावर अजून खूप भारी वाटतं. आणि त्याचं फिनिशिंग खूप खतरनाक फिनिशिंग आहे. मस्त. वाव. आणि खाली छान पायाला पण ती मस्त बॉर्डर दिसतीये, लेस दिसतीये. मस्त कोल्हापूर चप्पल घालायची याच्यावर. सिरियसली आता डिझायनर साड्यांमध्ये कलर्स बघतोय, व्हरायटीज बघतोय. सुंदर असा पिंक बघितला, त्यानंतर वाव मस्त असा मँगो शेड आहे बघा, विधीसाठी किंवा छान असं दुसरं पण तुम्हाला शिवजयंतीसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. नाईस, मस्त. तर बघा खूप सुंदर अशा साड्या आहेत. कलर्स बघा, हा वाईन शेड पण किती सुंदर आहे. मोस्ट ट्रेंडिंग असलेला हा साडीचा पॅटर्न पण आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नऊवारी सुद्धा मिळणार आहे. खूप सुंदर. आणि बघा त्याचं काम आणि फिनिशिंग खूप प्रॉपर असं केलेलं आहे. मस्त असं लेसचं काम आहे. अजून पण बघा किती व्हरायटीज आहेत. खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि त्या कलरच्या कॉम्बिनेशनप्रमाणेच त्याला लेसचं सुद्धा काम केलेलं आहे. तुम्ही ह्या अशा नऊवाऱ्या कस्टमाइज देखील करू शकता. म्हणजे मला हा फॅब्रिक हवा आहे, याला अशा पद्धतीची लेस हवी आहे, असं तुम्ही इथे
कस्टमाइज देखील करून घेऊ शकता. बघा, ब्राईड असू दे, सायडर्स असू देत, फेस्टिव्ह सीझन असू देत, सगळ्यासाठी हे कलेक्शन खूप सुंदर जाणार आहेत. आणि प्रत्येक साडीचं फिनिशिंग खूप छान आहे. आतमध्ये प्रॉपर अस्तर दिलेला आहे. खूप छान असा मागून पण त्याचा बघा खूप छान असा शेप आहे. लेगिन घालायची गरज नाही, अशा पद्धतीचं त्याचं स्टिचिंग आहे. आणि खूप कम्फर्टेबल या साड्या आहेत. वेअर केल्यानंतर अगदी कम्फर्टेबल आणि 2 ते 5 मिनटात याच्यामध्येच तुमची ही साडी वेअर करून होणार आहे. बघा, खूप छान छान कलर शेड्स आहेत. हे सॅम्पल आहेत. तुम्ही अजूनही कलर चॉईसेस देऊ शकता, वेगवेगळ्या डिझाईन्स देऊ शकता, त्यांच्या इथलं फॅब्रिक सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही स्वतः फॅब्रिक घेऊन जाऊ शकता. बघा काय सुंदर आहे हा पण असा मेहंदी शेड आणि किती रिच लुक वाटतोय. आणि पॅटर्ननुसार त्याला तशी लेस लावलेली आहे. बघा मस्त, खूप छान पेस्टल शेड, पूर्ण असा थ्रेडवर्क असलेला हा पण शेड आहे. बघा हा पण तुम्ही याच्यावरचे काही रील्स जर इंस्टाग्रामवर बघितले असतील तर बघा खूप छान वाटतो हा सुद्धा पॅटर्न. मी साडी घातलेली आहे आणि अगदी 5 मिनिटापेक्षा कमी म्हणजे 2 ते 3 मिनिटात मी हे ड्रेप केली आहे. तुम्ही टायमर लावून ही साडी ड्रेप करू शकता अगदी 5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असेल तरी. आणि एवढा शाही लुक आणि एवढी कम्फर्टेबल आणि वजनाला एकदम हलकी, म्हणजे तुमचं काम अगदी सोपं केलं आहे पूजा कलेक्शनवाल्यांनी. खूप छान छान असं कलेक्शन आहे. मी तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं कलेक्शन आज दाखवणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं वेअर पण करून दाखवणार आहे, कारण मी स्वतः खूप कम्फर्टेबल आहे याच्यामध्ये आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे. तुम्ही कुठूनही ऑर्डर करा. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही बिनधास्त मागवा. रेंटने सुद्धा तुम्ही घेऊ शकता, इव्हन कस्टमाइज सुद्धा करू शकता. मॉम डॉटर, अच्छा मॉम डॉटर, अच्छा सो मॉम डॉटर पेअर सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, आणि प्रत्येक साडीवर कंबरपट्टा तुम्हाला मिळणारच आहे. आता ही जी मी साडी दाखवली शाही कोल्हापुरी, याच्यात तुम्हाला मॉम डॉटर कॉम्बो मिळणार आहे. आणि याच्यातले काही सुंदर सुंदर कलर्स मी तुम्हाला आता दाखवते. तर याच्यामध्ये खूप छान कलर्स आहेत आणि कस्टमाइज सुद्धा मिळणार आहे. तुम्हाला जर अजून कोणता वेगळा कलर हवा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे. बघा सुंदर असा मस्त असा नेव्ही ब्लू शेड आहे. मस्त असं त्याला कॉम्बिनेशनमध्ये लेस दिलेली आहे. सुंदर आहे की नाही हा पण. आणि खूप छान असा पिंक कलर खूप सुंदर असा पिंक शेड सुद्धा दिलेला आहे. मस्त असं लेसचं त्याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे. मस्त असा उठून दिसतोय. वाव, ही कोणती आहे? येलो ही का? वो पेस्टल वाली अभी ना मैं यही पहना था मेरे बच्चे साड़ी लेके. वाव, तर मिस पुणेकर आहेत, त्यांनी ही साडी घातलेली. बघा खूप सुंदर असा हा पेस्टल शेड आहे. वाव, किती छान असा पावडर ब्लू कलर आहे. मोस्ट ट्रेंडिंग हल्ली हा कलर चालू आहे आणि प्रत्येक ड्रेस केला किती सुंदर दिसेल ही साडी. बघा सुंदर सुंदर असे शेड्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. वाव, आणि फिनिशिंग तर खतरनाक आहे, खतरनाक फिनिशिंग आहे. बघा ही साडी आहे, मस्त शेड आहे. आणि प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला मध्ये कॉम्बो सुद्धा मिळणार आहे तुम्हाला जर हवा असेल तर. खूप इझी टू वेअर आहे. डायरेक्ट पॅन्ट घातल्यासारखी घाला तुम्ही. टाइम लावून चेक करा तुम्ही. विदिन 2 to 3 मिनिट्समध्ये ही वेअर करून होते. बिंदास. आणि किती टाईट किती लूज करू शकतो. येस, मांडी घालून पण बसू शकतो. सगळे म्हणतात की मला विधीला मांडी घालून बसायचं. व्हेरी कम्फर्टेबल. येस, मांडी घालून बसा. तुम्हाला घोड्यावर बसायचं असेल लग्नामध्ये, जे श्रीवंदनेला जातात तेव्हा तुम्ही बसू शकता. बाईक तुम्ही राईड म्हणजे बाईक चालवू शकता. नुसतं कम्फर्टेबल, फुल कम्फर्टेबल साड्या आहेत या. बघा खूप छान. आणि त्याचा गेटअप बघा, खूप छान गेटअप दिलेला आहे. फिनिशिंग खूप छान दिलेलं आहे. आणि कुठेही पाय तुमचा उघडा पडणार नाहीये. म्हणजे तुम्ही लेगिन नाही घातली तरी चालून जाणार आहे. पूर्ण पाय असे पॅक होणार आहेत तुमचे, एकदम कम्फर्टेबल. असा कम्फर्टेबल येणार. नाईस, किती सुंदर. बघा, आणि मोठा फ्लोटिंग पदर असतो. येस, पदर पण छान त्यांनी मोठा दिलेला आहे, ज्याने तुमचा एवढा मोठा फोटोशूट photo आहे. सुद्धा खूप छान दिसणार आहे. म्हणजे थोडासा खाली असा लोळतोय तो पदर आणि तुम्ही हातात सुद्धा तो छान पद्धतीने कॅरी करू शकता. असा घ्यायचा पदर. येस, बघा काय सुंदर वाटते साडी. बघा कलर बघा, त्याचं फिनिशिंग बघा काय सुंदर केलेलं आहे. खूप छान. आणि त्या ज्या प्लीट्स दिसतात ना चुन्या, त्याने अजून छान गेटअप दिसतोय. खूप सुंदर. खूप सुंदर असं कलेक्शन हे आहे. रेड मध्ये खूप छान काम आहे आणि लग्नासाठी नववधूसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. फक्त अंगावर घेतल्यावर तेवढा छान फील येतो. एवढी सुंदर ही दिसते. तो प्रॉपर ड्रेप केल्यावर कशी दिसेल. अजून एक छान असा पेस्टल शेड आहे बघा. वाव, मस्त असा लाईटची शेड आहे. किती सुंदर वाटतोय. म्हणजे इथे आल्यावर मला काल नऊवारीमध्ये बेसिक नॉलेज कळतं की वाईन शेड, रेड शेड, मरून शेड हे कलर छान दिसतातच,
सुंदर दिसू शकतात. हे आता स्वतः जेव्हा बघतीये, अंगावर घेते तेव्हा कळते की हे सुद्धा कलर याच्यामध्ये छान दिसू शकतात. एकदम आणि वाव. तर या आपण मोठ्यांच्या नऊवाऱ्या, डिझायनर नऊवाऱ्या वेल्वेटमध्ये पार्ट कव्हर केला आहे. पुढच्या पार्टमध्ये इथे काही साड्यांचं कलेक्शन आपण बघणार आहोत. लहान मुलींच्या नऊवाऱ्या आणि सहावारी सुद्धा इथं स्टिच केली जाते, हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पुढचा पार्ट सुद्धा तुम्ही अजिबात मिस करू नका. आणि हा जो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.